त्याच्यावरती बाहेर ड्युटीवरती काही एस्कॉर्टिंग पायलटिंगला वगैरे असे जातात. मोकळा असताना देखील त्यांनी चालू केलेलं नाही. रस्ता टोटली त्यांनीच वापरते. तो जर नागरिकांना चालू केला तर ट्रॅफिक मोकळं होईल ना. त्याच्या आधी कोर्ट केलं त्यामुळं त्याला नो टू वेज अबाउट इट. खशाबा जाधवांचं जिथं जिथं स्मारक आहे तिथं क्रीडा संकुल होणार त्याविषयी तुम्ही काळजी घ्या. कधीही असं घडू नये तुम्ही पूर्णपणे जायचं. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, अदानी कंपनीचे सगळे पदाधिकारी, DP जैन कंपनीचे सगळे पदाधिकारी, PWD विभागाचे सगळे पदाधिकारी, कराड नगरपालिकेचे CO, मलकापूर नगरपालिकेचे CO, तहसीलदार मॅडम, पोलीस प्रशासनाचे सगळे पदाधिकारी, अशी एक सर्वसमावेशक बैठक ही आम्ही सर्किट हाऊसला आयोजित केली होती. एक दुर्दैवी घटना कराडमध्ये काही दिवसापूर्वी घडली आणि डॉक्टर सोनाली नावाच्या एक तरुण कन्या या आज अपघातामध्ये काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. खूप गंभीर दखल त्याची आम्ही घेतलेली आहे आणि त्यामुळं संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं. नेमकं काय घडलं याची सगळी माहिती घेतली. 15 दिवसापूर्वी कराडमध्ये आपण एक बैठक घेतली होती. त्याच्यामध्ये सगळे रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्याच्या बाबतीमधल्या सूचना या सगळ्या विभागांना दिल्या होत्या. त्या पद्धतीनं 15 दिवसानंतर बैठक आपण घेतली. सगळे खड्डे तरी भरलेले आहेत, पण काही ठिकाणी डिवायडरच्या लोकेशनला काही अडचणी आहेत. कुठं रमलर लावण्याची गरज आहे, कुठं आपल्याला रिफ्लेक्टर लावण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला. एक कॉन्क्रीट प्लॅन तयार केला आहे ज्याच्यामुळं अपघात कमी होतील आणि विविध लोकेशनला आम्ही जाऊन आता पाहणी करणार आहोत आणि 7 दिवसाच्या आत ही सगळी कामं पूर्ण व्हावी याच्यासाठी आम्ही एक प्रकारची नियमावली तयार केली आहे की रोज संध्याकाळी 5 वाजता DP जैन कंपनीचे प्रमुख पदाधिकारी, अदानी कंपनीचे लोक, NHIची लोक यांनी तहसीलदार मॅडम जो रिपोर्टिंग करायचं की आजच्या दिवसामध्ये तुम्ही काय काम केलं, की रमलर लावायचे असतील तर लावले का रमलर, नाही लावले असतील तर कधी लावणार, रिफ्लेक्टर ज्या ज्या लोकेशनला लावायचे आपण ठरवले ते लावलेत का आपण, लावले नसतील तर कधी लावणार, असा आढावा घेऊन 7 दिवसामध्ये मी त्यांना सांगितले की सगळं पूर्ण झालंच पाहिजे. जर का एखादं काम पूर्ण झालं नाही आणि त्या स्ट्रेचमध्ये जर का एखादा अपघात घडला तर जो इन्चार्ज ऑफिसर असेल त्या कंपनीचा त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा. जर का एखाद्याचा प्राण जात असेल आणि जर का असंवेदनशील वागणार असतील तर ठेकेदारांचं सुद्धा खपवून घेतल्या जाणार नाही. आणि त्यामुळे खूप गांभीर्यानं या बैठकीमध्ये आम्ही सगळे निर्णय घेतलेले आहेत आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की या 7 दिवसामध्ये सगळी कामं आम्ही पूर्ण करून घेणार. बाबा, कैलासवासी खशाबा जाधवांच्या स्मारकाच्या विषयी आज बैठक झाली. त्या समितीचा आमदार या नात्याने मी अध्यक्ष आहे. कामकाजाला गती देण्याच्या बाबतीमधल्या सूचना मी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. 10 तारखेला कोर्टामध्ये एक न्यायप्रविष्ट बाब आहे त्याच्याविषयीचं हिअरिंग आहे. मला खात्री आहे लिगल सगळी बाजू समजून घेतल्यानंतर सगळी न्यायालयीन बाजू आपल्या बाजूनी आहे आणि त्यामुळं निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये मला अपेक्षित आहे की सगळे जे मायनर अडचणी आहेत त्या दूर होतील किंवा छोटे जे वादाचे विषय ते दूर होतील आणि मग क्रीडा संकुलाच्या कामाला गती देता येईल आणि लवकरात लवकर कैलासवासी खशाबा जाधवांच्या नावचं क्रीडा संकुल कराडच्या वैभवामध्ये भर टाकणारं हे कराडकरांना निश्चित स्वरूपी लवकरात लवकर त्याचा फायदा घेईल.